जोहार, मी श्रीमंत सुरपाम। आपण पाहत आहात एस भारत न्यूज, जनसामान्याचा आवाज। बातमी आहे। नमस्कार, मी श्रीमंत सुरपाम कृषी महाविद्यालयाच्या पटांगणावर आहे। या पटांगणावर निवडणूक पथके उद्याच्या मतदानासाठी रवाना होत आहे। तो परिसर आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। संपूर्ण निवडणुकीच्या माध्यमातून जे काही निवडणूक कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना निवडणुकी संबंधाने निवडणूक निर्णय अधिकारी काही महत्त्वाचे निर्णय समजून सांगत आहेत। त्याबद्दल आपल्या समोर सगळ्या परिसरावर उभे आहेत जे निवडणूक कर्मचारी जे उद्याच्या मतदान केंद्रावर पोहोचत आहेत। ही तयारी आपण आमच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून पाहू शकत आहात। गडचिरोली नगर परिषदेसाठी सर्वाधिक 46 मतदान केंद्रे आणि 51 मतदान पथके तैनात करण्यात आली आहे। तर देसाईगंज नगर परिषदेत 32 केंद्रे आणि 36 पथके कार्यान्वित असतील। आरमोरी नगर परिषदेत 27 मतदान केंद्रे आणि 30 मतदान पथके तैनात आहेत। गडचिरोली आणि आरमोरी नगर परिषदेच्या निवडणूक कर्मचाऱ्यासाठी पहिले प्रशिक्षण 16 डिसेंबर 2025 रोजी तर दुसरे प्रशिक्षण 24 नोव्हेंबर 2025 रोजी आयोजित करण्यात आले होते। दुसरीकडे देसाईगंज नगर परिषदेसाठी पहिले प्रशिक्षण 20 नोव्हेंबर 2025 रोजी आणि दुसरे प्रशिक्षण 27 नोव्हेंबर 2025 रोजी पार पडले। उद्या 2 डिसेंबर रोजी गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली, आरमोरी आणि देसाईगंज वडसा या नगरपालिका क्षेत्रामध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहेत। आता आपण थेट गडचिरोली नगर परिषदेच्या निवडणूक निर्णय अधिकारी स्मिता बेलपत्रे यांच्याशी जो संवाद साधला आहे तो संवाद आपल्या स्क्रीनवर पाहूया। गडचिरोली नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 करिता 46 मतदान केंद्रावरती मतदान होत आहे। त्यापैकी 3 जागांसाठीची जी निवडणूक आहे ती पुढील टप्प्यात 4 तारखेला सुरुवात होत आहे। उरलेल्या 24 जागा आणि नगराध्यक्ष पदाकरिता उद्या मतदान होत आहे। त्यासाठी सर्व मतदान कक्ष सज्ज असून मतदान केंद्रावरती रवाना करण्यात आलेले आहेत आणि उरलेले जे 3 जागा आहेत त्यांच्या मतदान जे आहे ते पुढच्या टप्प्यात 4 तारखेच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये सुरू होत आहे। श्रीमंत सुरपाम, एस भारत न्यूज नेटवर्क करिता गडचिरोली।